नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण परिस्थिती की संकल्पना हा पाठ पाहत होतो. आपण या बेसिक कन्सेप्ट पाहत होतो. पहिल्या भागामध्ये आपण काही संकल्पना पाहिल्या होत्या. उर्वरित संकल्पना आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला अन्न साखळी वेब फूड चेन याविषयी आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, फूड चेन विषयी आपण पाहूया आता. तर बघा, आपल्याला माहिती आहे की परिसंस्था संरचनेमध्ये सजीवांमध्ये काय असते, ऊर्जेचे संक्रमण होत असते. ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. तर सूर्यापासून जी पृथ्वीवरती येणारी जी ऊर्जा असते ती उत्पादकांपासून, उत्पादक म्हणजे सर्वात खालचा बेस, उत्पादकांपासून तृतीय भक्षकांपर्यंत शेवटच्यापर्यंत काय होते, संक्रमित होत असते. तर मित्रांनो, एका पातळीपासून ऊर्जा विनिमय स्तरापासून या ऊर्जा विनिमयाच्या खालच्या स्तरापासून दुसऱ्या विनिमय स्तरांकडे म्हणजे वरपर्यंत होणारे जे ऊर्जेचे संक्रमण असते, या क्रमवार संक्रमणाला काय म्हटले जाते, अन्नसाखळी असे म्हटले जाते. तर मित्रांनो, ही जी अन्नसाखळी आहे याचे निसर्गात दोन मूलभूत अन्नसाखळ्या पडतात. तर कोणकोणते, तृणभक्षक अन्नसाखळी आणि विघटक अन्नसाखळी. तर मित्रांनो, आता आपण ह्या दोन्ही अन्नसाखळ्या पाहूया. तर तृणभक्षक अन्नसाखळी जी आहे ती कशी असते, तर हरित वनस्पती आणि यांचं भक्षण करणारे तृणभक्षक प्राणी. त्यानंतर या तृणभक्षक प्राण्यांच्यावरती कोण असतं, मांसभक्षक प्राणी, जे अन्नासाठी तृणभक्षक प्राण्यांचा वापर करतात. आणि अशा प्रकारची जी अन्नसाखळी ज्या परिसंस्थेमध्ये असते ते ऊर्जेसाठी कशावर अवलंबून असतात, तर प्रत्यक्षपणे सूर्यप्रकाशावरती अवलंबून असतात. मित्रांनो, ही निसर्गातील सर्वात प्रमुख अन्नसाखळी आहे. ऊर्जेच्या दृष्टीने या तृणभक्षक अन्नसाखळ्या ज्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या अशा असतात. त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, विघटक अन्नसाखळी पाहायचं आहे. मित्रांनो, जी तृणभक्षक अन्नसाखळी आहे ते गवत, ससा, लांडगा या अन्नसाखळ्या ज्या असतात ती तृणभक्षक अन्नसाखळी असते. तर आता आपल्याला विघटक अन्नसाखळी पाहायचं आहे. या अन्नसाखळीमध्ये विघटकांमार्फत मृत सेंद्रिय पदार्थांचे, उत्सर्जित सेंद्रिय पदार्थांचे काय केले जाते, विघटन केले जाते. म्हणजे हे विघटक काय करतात, या पदार्थांचे विघटन करतात. आणि अनेक परिसंस्थांमध्ये ही विघटक अन्नसाखळी जी आहे ती महत्त्वपूर्ण ठरत असते. जे विघटक आहेत ते काय करतात, तर पोषणद्रव्य चक्र सुरू ठेवण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. तर मित्रांनो, आता आपल्याला हे अन्नसाखळीच पाहूया. तर त्यामध्ये बघा, हे गवत जे आहे ते उत्पादकाचे कार्य करते आणि याला सौर ऊर्जा प्रत्यक्षपणे कशावर अवलंबून असते, तर सूर्यप्रकाशावरती अवलंबून असते. त्यानंतर नाकतोडा दिलेला आहे ते प्राथमिक भक्षक असतात. पुढे बेडूक आणि साप दिलेले आहे, हे द्वितीयक भक्षक असतात. त्यानंतर तृतीयक भक्षक कोण दिलेला आहे, ससाना दिलेला आहे. आणि या सर्वांचे विघटन करतात आणि ते बुरशी जी असते ते विघटकाचे कार्य करते. त्यापासून पुढे पोषणद्रव्ये गवतापर्यंत जातात आणि असे हे अन्नसाखळी चालू राहते. तर मित्रांनो, आता आपल्याला स्थानानुसार अन्नसाखळ्यांचे जे प्रकार पडतात ते पाहायचे आहे. तर यामध्ये भूस्थित अन्नसाखळी आणि जलीय अन्नसाखळी असे दोन प्रकार आहेत. तर मित्रांनो, भूपृष्ठावर आढळणारी जी अन्नसाखळी आहे ती भूस्थित अन्नसाखळी असते आणि जलीय परिसंस्थांमध्ये आढळणारी जी अन्नसाखळी असते त्याला काय म्हणतात, जलीय अन्नसाखळी म्हणतात. आता जी भूस्थित अन्नसाखळी आहे त्यामध्ये कोण कोण आहे, तर गवत, हरिण, लांडगा आणि वाघ म्हणजे एकमेकांच्या अन्नासाठी वापर करतात. त्यानंतर जलीय अन्नसाखळीमध्ये वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, मासे आणि मगर म्हणजे वनस्पती प्लवंगांना खाणारे प्राणी प्लवंग असतात. त्यानंतर प्राणी प्लवंगाचा वापर मासे करतात, कशासाठी, तर अन्नासाठी. पुढे मगर माशांचा वापर कशासाठी करते, अन्नासाठी करत असतं. मित्रांनो, हे जे सर्व सजीव आहेत त्यांचं अन्नसाखळीमधील जे स्थान असतं त्याला सजीवाची काय म्हटले जाते, पोषण पातळी असे म्हटले जाते. म्हणजे गवताची पोषण पातळी काय आहे, तर उत्पादक आहे. किंवा सस्याची पोषण पातळी काय आहे, तर प्राथमिक भक्षक ही आहे. त्यानंतर मित्रांनो, लक्षात ठेवा, अन्नसाखळीचा अभ्यास जो आहे तो परिसंस्थेतील ऊर्जेचे आणि पोषणद्रव्याचे होणारे विनिमय समजावून घेण्यास काय होते, उपयुक्त असं ठरत असतं. त्याचप्रमाणे जीवसमुदायातील विविध सजीवांमधील जे परस्पर पोषण संबंध आहेत ते समजणे काय याने होते, आपल्याला शक्य होतं. तर मित्रांनो, आता आपल्याला अन्नजाळे पाहायचे आहे, फूड वेब. तर बघा, निसर्गामध्ये अन्नसाखळ्या ज्या असतात त्या गुंतागुंतीच्या असतात, शिवाय परस्पर संबंधित देखील असतात. एकच सजीव परिसंस्थेतील एकापेक्षा जास्त अन्नसाखळ्यांशी संबंधित असू शकतो. म्हणजेच एका सजीवाचा 2 ते 3 अन्नसाखळ्यांमध्ये समावेश होऊ शकतो. याशिवाय तो वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांमध्ये वेगवेगळ्या पोषण पातळ्यांवरती कार्यरत असू
शकतो. म्हणजे बघा, जर वाघ जर असेल एखाद्या अन्नसाखळीत द्वितीयक भक्षक असेल, म्हणजे एखाद्या अन्नसाखळीत वाघ हरणाचे भक्षण करत असेल, तर दुसऱ्या अन्नसाखळीमध्ये वाघ काय करतो, तृतीयक भक्षक असतो. म्हणजे तिथे तो काय करतो, तर लांडग्यांचे भक्षण करतो. असे कार्य वाघ करत असतो. आणि मानव जो आहे तो मानव कोणत्याही पातळीवरचा भक्षक असू शकतो. आणि म्हणूनच विविध अन्नसाखळ्या ज्या आहेत त्या परस्पर संबंधित असतात. शिवाय अन्नसाखळ्यांच्या अशा ज्या विविध अन्नसाखळ्या आहेत त्यांच्या परस्पर संबंधांशी अनुबंधित झालेले जे जाळी असते याला काय म्हटले जाते, अन्नजाळे असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आपण डायग्रामॅटिकली अन्नजाळे काय आहे ते बघणारच आहोत. पण हे लक्षात ठेवा की एकाच परिसंस्थेमध्ये परस्पर संबंधित अशा अनेक अन्नसाखळ्या असतात. म्हणजे अनेक अन्नसाखळ्यांनी मिळूनच काय तयार होते, तर अन्नजाळे तयार होते. शिवाय हे जे अन्नसाखळी जी आहे त्याची सुरुवात कशापासून होत असते, तर स्वयंपोषी हरित वनस्पतीपासून किंवा इतर जे उत्पादक असतात त्यापासून त्याची सुरुवात होत असते. आणि हे परिसंस्थेचे जे सजीव असतात ते एकावेळी एकापेक्षा जास्त अन्नसाखळ्यांमध्ये किंवा एकापेक्षा जास्त पोषण पातळ्यावरती कार्यरत असतात. आणि त्याच्या अन्नसाखळ्यांच्या गुंतागुंतीतून काय होते, तर अन्नजाळे तयार होते. मित्रांनो, हे पाहूया आता आपण अन्नजाळे. इथे बघा, इथे हिरव्या वनस्पती उत्पादक आहेत, तर त्यांचा अन्न म्हणून वापर ससा देखील करतो, उंदीर देखील करतो आणि बकरी देखील करते. पण पुढे ही जी बकरी आहे हिचा अन्न म्हणून वापर कोल्हा करतो. तर शिवाय इथे पुढे सिंह देखील या बकरीचा वापर अन्न म्हणून करत असतो. त्यामुळे 2 अन्नसाखळ्यांमध्ये हे बकरीचा समावेश आहे. शिवाय हिरव्या वनस्पती सर्वच अन्नसाखळींमध्ये येतात. पुढे उंदीर दिलेला आहे, तर हे उंदराचं अन्न म्हणून वापर घुबड करते, तसेच साप देखील करतो. आणि या सापाचा अन्न म्हणून वापर घार करते. त्यामुळे हे जे उंदीर आहे ते देखील 2 अन्नसाखळ्यांमध्ये आलेलं आहे. पुढे उंदराचा वापर आणखीन एक रानमांजर करते. त्यामुळे उंदर 3 अन्नसाखळ्यांमध्ये दिलेले आहे. म्हणजेच बघा, यालाच हे सर्व जे आहे, शिवाय सस्याला कोल्हा खात असतो. तर हे जे पूर्ण आहे याला काय म्हणतात, अन्नजाळे असे म्हणतात. कारण एक प्राणी अनेक अन्नसाखळ्यांमध्ये येतो. तर मित्रांनो, हे महत्त्वाचे आहे. अन्नजाळे ही कन्सेप्ट सोपी आहे, तुम्हाला नक्कीच कळाली असेल किंवा पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल. तर पुढे आपल्याला परिस्थितिकीय पिरॅमिड्स पाहायचं आहे. परिस्थितिकीय पिरॅमिड्स हे जे मनोरे आहेत ते आपण आता पाहूया. तर मित्रांनो, परिसंस्थेमध्ये ज्या अन्नसाखळ्या असतात त्यात विविध पोषण पातळ्यांवरील जी संख्या असते किंवा जैव वस्तुमान असतं आणि जी ऊर्जा असते यांच्यामध्ये जे परस्पर संबंध असतात ते अभ्यासण्यासाठी परिस्थितिकीय पिरॅमिड्स काय करतात, उपयुक्त ठरतात. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला संख्येचा मनोरा पाहायचा आहे. तर बघा, अन्नसाखळीतील जे जीवांची संख्या असते ती काय करते, उत्पादकांपासून तृतीयक भक्षकांपर्यंत काय होते, घटत जाते. म्हणजे उत्पादक खालचा बेस आणि तृतीयक भक्षक म्हणजे सर्वात वरचं टोक, तर तिथपर्यंत ती काय होते, कमी कमी होत जाते. म्हणून हा जो पिरॅमिड असतो संख्येचा तो नेहमी काय असतो, उभा असतो. परंतु मित्रांनो, हे जो उभा असतो तो तृणभक्षक अन्नसाखळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परंतु काही अन्नसाखळ्या अशा आहेत ज्यामध्ये हा पिरॅमिड काय असतो, उपडा असतो, इन्व्हर्टेड असतो. कुठे, तर बघा, एखादं झाड आहे, झाड काय झालं, उत्पादक झालं आणि त्यावर राहणारे कीटक हे काय झाले, प्राथमिक पातळीवरचे भक्षक झाले. तर ते जे आहेत कीटक त्यांची संख्या काय असू शकते, झाड एक असतं आणि त्यांची संख्या खूप जास्त असू शकते. आणि म्हणूनच काय होतं, तर हा पिरॅमिड उपडा होतो. झाडाची कमी आणि असंख्य कीटक असतात त्यामुळे त्यांची संख्या जास्त, म्हणून हा पिरॅमिड तिथे काय ठरतो, उपडा पिरॅमिड होतो, इन्व्हर्टेड होतो. आणि याची मर्यादा काय आहे, तर जैव वस्तुमान आणि ऊर्जा विनिमयाचे ज्ञान याच्यामधून आपल्याला होत नाही. म्हणजे यातून फक्त संख्येविषयी कळतं. तर मित्रांनो, पुढे आपल्याला जैव वस्तुमानाचा पिरॅमिड पाहायचा आहे. तर हे जे जैव वस्तुमानाचा पिरॅमिड आहे यामध्ये काय असतं, तर प्रत्येक जी पोषण पातळी असते किंवा ऊर्जा विनिमय पातळी असते त्याच्यानुसार संक्रमित होणारे जे जैव वस्तुमान असतं ते काय करतं, कमी कमी होत जातं. आणि म्हणून हा पिरॅमिड देखील कसा असतो, उभा असतो. मात्र इथे देखील आता काय झालेलं आहे की जलीय परिसंस्था ज्या आहेत त्यामध्ये काही जे वनस्पती प्लवंग आहेत हे जलद गतीने काय वाढत चालले आहेत. परंतु या वनस्पती प्लवंगाचे अन्न म्हणून वापर करणारे प्राणी प्लवंग किंवा प्राणी प्लवंगांना खाणारे मासे यांची देखील वाढ मोठ्या प्रमाणावरती होत आहे. त्यामुळे हा पिरॅमिड तिथे काय ठरतो, जलीय परिसंस्थांमध्ये उपडा असू शकतो. मित्रांनो, कोणता पिरॅमिड कुठे उपडा होतो हे देखील महत्त्वाचे आहे. यावर विधाने देऊन जर प्रश्न विचारले तर ते तुमचे उत्तरं बरोबर आले पाहिजेत.
त्यामुळे नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा, जैव वस्तुमानाचा पिरॅमिड इथे दिलेला आहे. तर यामध्ये गवताचं आपल्याला 1000 किलोग्रॅम दिलेलं आहे जैव वस्तुमान. त्यानंतर 10 शाकाहारी प्राण्यांचं किती दिलं आहे, 100 किलोग्रॅम. त्यानंतर प्राथमिक मांसाहारी प्राणी तर कोल्हा दिलेला आहे, तर त्याचं 10 किलोग्रॅम. पुढे उच्च मांसाहारी प्राणी 1 किलोग्रॅम. म्हणजे किती जैव वस्तुमान असू शकतं हे आपल्याला दिलेलं आहे. जैव वस्तुमान म्हणजे काय, तर त्या जीवाचं वस्तुमान. तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. मित्रांनो आता पुढे आपल्याला काय पाहायचं आहे, ऊर्जेचा पिरॅमिड. तिसरा पिरॅमिड कोणता आहे, ऊर्जेचा पिरॅमिड. तर अन्न साखळ्यांमधील ऊर्जा विनिमयाला उष्णचालनाचा दुसरा नियम म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा लागू होतो. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणतो, तर ऊर्जा ही पूर्णपणे संक्रमित होत नसते. काही ठिकाणी ती वापरली जाते, काही ठिकाणी ती वाया जाते. त्यामुळे हा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे आणि हा इथे लागू होतो. म्हणून ऊर्जेचा पिरॅमिड नेहमीच कसा असतो, उभा असतो. अन्न साखळीतील जे पोषण पातळी आहे त्यामध्ये ऊर्जा काय केली जाते, काही ठिकाणी वापरली जाते तर काही ठिकाणी वाया जाते. म्हणून हा पिरॅमिड कसा असतो, नेहमीच उभा असतो. आणि अन्न साखळीतील जे पोषण पातळी आहेत त्यांबरोबर ही ऊर्जा काय करते, घटत जाते. तर मित्रांनो इथे ऊर्जेचा मनोरा दिलेला आहे, जो आपण आधी परिसंस्था ही संकल्पना जेव्हा पाहिली तेव्हा देखील आपण ऊर्जा चक्राच्या वर्णनामध्ये हे पाहिलं होतं. तर आता इथे देखील आपण पाहूया की प्राथमिक उत्पादक जे आहेत ती 100% ऊर्जा त्यांना वापरतात. त्यानंतर प्राथमिक भक्षक 10%, द्वितीयक भक्षक 1%, तृतीयक भक्षक 0.1%, नंतर उच्च भक्षक 0.1%. तर अशी ऊर्जा वापरली जाते आणि हे त्यांचे विघटन होते आणि ते विघटक पुनर्चक्रीय झालेली जी पोषण मूल्ये असतात ती परत प्राथमिक उत्पादकांना देतात आणि सौर ऊर्जा ही प्राथमिक उत्पादकांना काय होते, डायरेक्ट मिळते. तर हा ऊर्जेचा मनोरा आहे. मित्रांनो आता आपल्याला परिसंस्थांचे प्रकार पाहायचे आहेत. परिसंस्थांचे कोणकोणते प्रकार पडतात ते आता आपण पाहूया. तर सर्वात प्रथम मानवाच्या हस्तक्षेपाच्या आधारे परिसंस्थांचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते, नैसर्गिक परिसंस्था आणि मानवनिर्मित परिसंस्था. आता नैसर्गिक परिसंस्थेमध्ये काय आलं तर बघा, मानवाच्या हस्तक्षेपापासून जी मुक्त परिसंस्था असते म्हणजे जिथे मानवाचा हस्तक्षेप होत नाही त्याला काय म्हणतात, नैसर्गिक परिसंस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ सागरी परिसंस्था, गवताळ प्रदेशीय परिसंस्था या सर्व परिसंस्था काय आहेत, नैसर्गिक परिसंस्था झाल्या. तर मानवनिर्मित परिसंस्था कोणत्या, जिथे मानवाचा हस्तक्षेप होतो. म्हणजे ज्या नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मानवाच्या हस्तक्षेपाने काही बदल घडवून आणले जातात आणि अशा परिसंस्थांना काय म्हटले जाते, मानवनिर्मित परिसंस्था असे म्हटले जाते. मित्रांनो माणूस ह्या परिसंस्था स्वतः निर्माण करतो आणि त्या स्वतःच्या फायद्यासाठी मानव या परिसंस्थांमधील परिस्थिती काय करत असतो, नियंत्रित करत असतो. उदाहरणार्थ शेती ही जी परिसंस्था आहे ती मानवनिर्मित परिसंस्था आहे. शेतीवरती मानव नियंत्रण ठेवतो, विविध तणनाशके वापरतो, कीटकनाशके वापरतो, किडींचे नियंत्रण करतो आणि उत्पादन वाढीसाठी खताचा वापर देखील करतो. तर आता आपण नैसर्गिक परिसंस्था आणि मानवनिर्मित परिसंस्था पाहिल्या. आता आपल्याला स्थानानुसार परिसंस्थांचे 2 जे प्रकार आहेत ते पाहायचे आहेत. यामध्ये 2 प्रकार पडतात. कोणकोणते, भूस्थित परिसंस्था आणि जलीय परिसंस्था. तर मित्रांनो भूस्थित परिसंस्था म्हणजे काय, ज्या परिसंस्था भूपृष्ठावर असणाऱ्या सर्व परिसंस्थांचा यामध्ये समावेश असतात. म्हणजे ज्या परिसंस्था भूपृष्ठावर असतात त्या भूस्थित परिसंस्था झाल्या. आणि जलीय परिसंस्था कोणत्या, तर ज्या परिसंस्था पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये स्थित म्हणजे जलीय भागांमध्ये असतात त्यांना जलीय परिसंस्था असे म्हणतात. भूस्थित परिसंस्थामध्ये काय आलं तर गवताळ प्रदेश, टुंड्रा वने आणि जलीय परिसंस्थांमध्ये काय, सागरी परिसंस्था, प्रवाळे, सरोवर, तलाव, नदी इत्यादी. तर मित्रांनो हे झालं जलीय परिसंस्था आणि भूस्थित परिसंस्था. आता आपल्याला परिसंस्थेची उत्पादकता पाहायची, प्रोडक्टिव्हिटी ऑफ इकोसिस्टीम. तर पहिल्यांदा आपण याची व्याख्या पाहूया की एकक कालावधीमध्ये, विशिष्ट कालावधीमध्ये जेवढे संचयित केलेलं सेंद्रिय पदार्थ असतं त्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण म्हणजेच काय, परिसंस्थेची प्रोडक्टिव्हिटी, परिसंस्थेची उत्पादकता होय. तर मित्रांनो आता या परिसंस्थेच्या उत्पादकतेचे काही प्रकार पडतात, ते कोणकोणते आपण पाहूया. तर बघा, प्राथमिक उत्पादकता पहिला प्रकार दिलेला आहे. तर मित्रांनो प्राथमिक उत्पादकता म्हणजे काय, तर प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जेव्हा होते आणि या प्रक्रियेद्वारे उत्पादक काय करतात, ऊर्जा साठवत असतात आणि उत्पादकांचा या प्रक्रियेद्वारे ऊर्जा साठवण्याचा जो दर असतो त्याला काय म्हणतात, प्राथमिक उत्पादकता असे म्हणतात. तर मित्रांनो या प्राथमिक उत्पादकतेचे देखील 2 उपप्रकार आहेत, ढोबळ प्राथमिक उत्पादकता आणि निव्वळ प्राथमिक उत्पादकता. तर ढोबळ प्राथमिक उत्पादकता म्हणजे काय, तर यामध्ये ती जी ऊर्जा असते ती शरीर क्रियांसाठी उत्पादकांनी वापरलेली ऊर्जा आणि
सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात शरीरात साठवलेली ऊर्जा, या दोन्हींचा समावेश कशामध्ये होतो? ढोबळ प्राथमिक उत्पादकांमध्ये होतो. कशाचा? तर शरीर क्रियांसाठी वापरलेली ऊर्जा आणि सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात शरीरात साठवलेली ऊर्जा. शिवाय निव्वळ प्राथमिक उत्पादकता जी आहे त्यामध्ये काय येतं? तर केवळ शरीरात सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात उत्पादकाने जी ऊर्जा साठवलेली असते ती निव्वळ प्राथमिक उत्पादकतेमध्ये येते. तर ही निव्वळ प्राथमिक उत्पादकता झाली. तसेच द्वितीयक उत्पादकतेविषयी देखील दिलेले आहे. आणि फक्त इथे बदल काय आहे? तर प्राथमिक उत्पादकतेमध्ये केवळ उत्पादक हे वनस्पती उत्पादक असतात इथे, आणि जे द्वितीयक उत्पादकता आहे यामध्ये उत्पादक नसून इथे भक्षक असतात. म्हणजे ही भक्षकांच्या पातळीवर ऊर्जा साठवण्याचा जो दर असतो त्याला द्वितीयक उत्पादकता असे म्हणतात. तर यामध्ये देखील दोन आहेत, ढोबळ द्वितीयक उत्पादकता आणि निव्वळ द्वितीयक उत्पादकता. तर बघा, जी ढोबळ द्वितीयक उत्पादकता आहे त्यामध्ये काय असतं? तर शरीर क्रियांसाठी उत्पादकांनी वापरलेली ऊर्जा, शरीर क्रियांसाठी भक्षकांनी वापरलेली ऊर्जा, इथे उत्पादक नाही तर इथे भक्षक येईल. भक्षकांनी शरीर क्रियांसाठी वापरलेली ऊर्जा आणि सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात शरीरात साठवलेली ऊर्जा. आणि निव्वळमध्ये काय येणार? निव्वळ द्वितीयक उत्पादकतेमध्ये केवळ शरीरात सेंद्रिय पदार्थांच्या स्वरूपात उत्पादकाने साठवलेली ऊर्जा ही कशात येईल? निव्वळ प्राथमिक उत्पादकतेमध्ये येईल. म्हणजे लक्षात ठेवा की द्वितीयक आणि प्राथमिकमध्ये बदल फक्त एवढाच आहे की भक्षक आणि उत्पादक हे नाव फक्त तुम्ही व्यवस्थितपणे बदलून लिहिले पाहिजे. तर मित्रांनो, आता आपल्याला पुढचं काय पाहायचं आहे? परिसंस्थेतील अजैविक घटक आणि सजीवांची सहनशक्ती पाहायची आहे. तर बघा, म्हणजे परिसंस्थातील अजैविक घटकांचा परिणाम सजीवांवरती होत असतो. जे पर्यावरणात जे अजैविक घटक कोणकोणते असतात माहिती आहे? अग्नी, वारा, पाऊस, हे मृदा, हे सर्व अजैविक घटक झाले. तर मित्रांनो, हे जे अजैविक घटक आहेत यांच्या तीव्रतेने म्हणजे यांचा जास्त किंवा कमी असण्याने देखील सजीवांच्या वाढीवर परिणाम होतो आणि सजीवांची वाढ काय होते? मर्यादित होत असते. तर मित्रांनो, भौतिक घटक जे आहेत त्यांच्या तीव्रतेच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये सजीवांची वाढ उत्तम प्रकारे होते. म्हणजे एका मर्यादेपर्यंत ती वाढ उत्तम प्रकारे होते. एखादी विशिष्ट कक्षा असते, त्याची कॅपॅसिटी दिलेली असते, शिवाय ऑप्टिमम रेंज दिलेली असते आणि या कक्षेलाच काय म्हणतात? ऑप्टिमम रेंज म्हणजेच अनुकूल कक्षा असे म्हटले जाते, ज्याच्या आधारे सजीवांची वाढ काय होते? उत्तम प्रकारे होत असते. आणि ही जी कक्षा आहे तर यामध्ये कमाल आणि किमान असे दोन तीव्रता असतात. तर ह्या कमाल आणि किमान तीव्रतेच्या मधला जो कक्षा असते किंवा मधला जो भाग असतो, या सजीव जे सहन करू शकत असलेला हा जो पर्यावरण असतो त्याला काय म्हणतात? सजीवांची सहनशक्तीची कक्षा असे म्हणतात. तर मित्रांनो, यामध्ये देखील दोन उपप्रकार आहेत, स्टेनोथर्मल आणि युरीथर्मल, जे सहनशक्तीची कक्षा दाखवणारे एकक आहेत. तर स्टेनो हा जो प्रेफिक्स आहे तो कशासाठी वापरला जातो? तर त्यामध्ये जी सहनशक्तीची कक्षा असते ती काय असते? कमी असते. आणि युरी हा कशासाठी वापरला जातो? तर ही सहनशक्तीची कक्षा कशी असते? जास्त असते. तर यामध्ये अनेक प्रकार पडतात, पण आपण स्टेनोथर्मल आणि युरीथर्मल पाहूया. थर्मल म्हणजे काय? टेम्परेचरशी रिलेटेड, तापमानाशी रिलेटेड आलं. तर इथं स्टेनोथर्मल म्हणजे काय? तापमान सहनशक्ती यांची कशी असते? तापमान सहनशक्तीची कक्षा यांची कमी असते. आणि युरीथर्मल म्हणजे काय? तर यांची तापमान सहनशक्तीची जी कक्षा आहे ती कशी असते? जास्त असते. मित्रांनो, आता मागील लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता डिटेलमध्ये बायोजिओकेमिकल सायकल्स, जैवभू रासायनिक चक्रे पाहायचे आहेत. तर मित्रांनो, ते आपण आता पाहूया. यामध्ये आपण नायट्रोजन चक्र आणि सल्फर चक्र डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, आपण आदल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की निसर्गामध्ये पोषण द्रव्यांचे संक्रमण जे आहे ते परिसंस्थेतील अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि पुन्हा जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे सतत होत असते. आणि या चक्राला काय म्हणतात? जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात किंवा पोषणद्रव्य चक्र असे म्हणतात. तर मित्रांनो, हे जे विघटक आहेत, जे विघटक सजीव आहेत ते पोषणद्रव्य चक्रांच्या मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणजे पोषणद्रव्याच्या विनिमयामध्ये यांची महत्त्वाची भूमिका असते. कोणाची? विघटकांची. आणि काही आपण महत्त्वाची जैवभू रासायनिक चक्र जसे नायट्रोजन चक्र आणि सल्फर चक्र हे आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण नायट्रोजन चक्र काय आहे ते पाहूया. तर बघा, हे नायट्रोजन चक्र जे आहे ते वायुरूप गॅसियस जैवभू रासायनिक चक्र आहे. कारण वातावरण हे कशाचे बनलेले असते? वायूंचे बनलेले असते. आणि नायट्रोजनचा प्रमुख साठा कुठे असतो? वातावरणामध्ये असतो. वातावरणामध्ये नायट्रोजन जो असतो तो N2, NO2 आणि NO या स्वरूपांमध्ये आढळत असतो. नायट्रेट्स, नायट्राइट्स,
नायट्रोजन ऑक्साईड या स्वरूपात वातावरणात आपल्याला नायट्रोजन आढळतो. वातावरणातील जे नायट्रोजन आहे त्याचा वापर वनस्पतींना डायरेक्ट करता येत नाही, थेटपणे वापरता येत नाही. त्याच्या आधी काय करावे लागते, स्थिरीकरण करावे लागते आणि त्यानंतर ते वनस्पतींना वापरासाठी उपलब्ध होते. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे एक नायट्रोजन चक्रामधील एक टप्पा आहे. तर तिथे काय केलं जातं की काही परस्पर सहयोगी जीवाणू किंवा शैवाल्या किंवा मुक्तपणे राहणारे जीवाणू असतात, ते वातावरणातील नायट्रोजनचे काय करतात, स्थिरीकरण करतात आणि नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात आणि या जीवाणूंच्या आधारे नायट्रोजनचे स्थिरीकरण होते आणि मृदेमधील जे नायट्रेट्स असतात ते वनस्पतींकडून वापरले जातात. तर मित्रांनो बघा, ह्या जे जीवाणू आहेत, आपण आता पुढे नायट्रोजन चक्र पाहूया. यामध्ये हे जे जीवाणू दिलेले आहेत, तर हे जे मुक्तपणे राहणारे फ्री लिव्हिंग जे स्थिरीकरण जीवाणू आहेत ते कोणते आहेत, तर क्लॉस्ट्रिडियम आणि क्लोरोबियम हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, वनस्पतीकडून नायट्रेट्सचा वापर होऊन त्यांचे रूपांतर कशात होते, तर प्रथिनांमध्ये होते आणि अशा प्रकारे नायट्रोजनचा शिरकाव कशात होतो, जैविक घटकांमध्ये किंवा अन्न साखळीमध्ये होतो. मग ते नायट्रेट्स कोणाकडून वापरले जातात, उत्पादकांकडून वापरले जातात. म्हणजे नायट्रेट्सचा वापर आपण असे म्हणू शकतो की उत्पादक त्याचा वापर अन्न म्हणून करतात. तर मित्रांनो, इथे नायट्रोजन चक्र दिलेले आहे. तर बघा, वनस्पती जे आहेत त्यांच्याकडून हे नायट्रेट्स विघटकांकडे पण जे विघटन होऊन ते नायट्रेट्स जे असतात ते विनॉक्सी जीवाणू असतात किंवा कवक यांच्यामध्ये जातात. त्यापासून काय होतो, अमोनिया तयार होतो. शिवाय हे इथं आपण याला घुस किंवा उंदीर म्हणूया, त्यांच्याकडे ते नायट्रेट्स जातात. शिवाय ते देखील त्यांचं देखील विघटन होऊन ते इथेच येतात आणि त्या सर्वांचा मिळून काय होतो, अमोनिया तयार होतो. तर इथे अमोनीकरण ही प्रक्रिया होते. तर पुढे ह्या जे अमोनिया आहे त्याचे नायट्रीकरण होते. हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू काय करतात, ते अमोनियाचे नायट्रीकरण करतात आणि त्यातून नायट्राइट तयार करतात. काय तयार करतात, नायट्राइट तयार करतात आणि पुढे या नायट्राइटचे पुन्हा नायट्रीकरण होते. ते जीवाणू पुन्हा नायट्रीकरण करतात आणि त्याचं काय तयार होतं, नायट्रेट तयार होतं. म्हणजे नायट्राइटचं नायट्रेटमध्ये रूपांतर होतं आणि हे नायट्रेट वनस्पती वापरतात. शिवाय हे जे नायट्रेट आहेत त्यांचं वातावरणामध्ये देखील जातात. ते विनायट्रीकरण होऊन वातावरणात जातात आणि वातावरणातील नायट्रोजन जे आहे ते काय होतं, ते नायट्रोजन त्या मातीमध्ये मिसळतं आणि मातीमध्ये अमोनीकरण होऊन त्या नायट्रेटचं काय होतं, अमोनिया तयार होतं. वातावरणातील नायट्रोजनचं काय होतं, अमोनिया तयार होतं. शिवाय शिबावंत वनस्पती ज्या आहेत त्यांच्या मुळांवरील गाठी ज्या असतात त्यातील नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारे हे जीवाणू आहेत. ते जे मुळांवरील गाठींचे स्थिरीकरण करणारे कोणते जीवाणू असतात, रायझोबियम जीवाणू असतात. तर हे जीवाणू काय करतात, ते स्थिरीकरण करतात आणि मग ते नायट्रोजन ह्या वनस्पती शिंबावंत वनस्पती ज्या आहेत त्या वापर करतात. मित्रांनो, अमोनियाचे रूपांतर नायट्राइट्समध्ये व पुढे नायट्रेट्समध्ये केले जाते आणि या प्रक्रियेलाच काय म्हटले जाते, नायट्रिफिकेशन असे म्हटले जाते आणि हे नायट्रेट्स वनस्पतींकडून वापरले जातात. किंवा मृदेतील जे सुडोमोनाज असतात, मृदेमध्ये इथे बॅक्टेरिया दिले, हे सुडोमोनाज बॅक्टेरिया मृदेमध्ये आढळतात. तर हे जीवाणू काय करतात, त्याचे रूपांतर नायट्रोजनमध्ये करतात आणि पुढे इथे विनायट्रीकरण, इथे काय होतं, डिनायट्रिफिकेशन होतं आणि हा जो नायट्रोजन आहे तो वातावरणात N2 म्हणून मुक्त होतो. तर असे नायट्रोजन चक्र चालू राहते. मित्रांनो, मानवनिर्मित जे खतं आहेत त्यांचा वापर हल्ली शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होतो आणि याच्यामुळे काय होतं, जलाशयातील जे नायट्रोजन आहे त्याचे प्रमाण वाढते आणि युट्रॉपिकेशनची जी समस्या आहे ती निर्माण होऊ शकते. आपल्याला युट्रॉपिकेशन काय आहे, युट्रॉफिफिकेशन काय हे पुढे बघायचे आहे, जे आपण पुढे येणाऱ्या चॅप्टरमध्ये विश्लेषण त्याचं पाहूया. सध्या एवढं लक्षात ठेवा की त्यामुळे काय होतं, जे नायट्रोजनचे प्रमाण आहे ते वाढल्यावरती काय होतं, युट्रॉपिफिकेशन होतं. तर आता आपल्याला पुढे सल्फर चक्र पाहायचं आहे. तर मित्रांनो, सल्फर चक्र काय असतं हे आता आपण पाहूया. जसं नायट्रोजनचा प्रमुख साठा वातावरणात असतो तसा सल्फरचा प्रमुख साठा कुठे असतो, खडक किंवा शिलावरणात असतो आणि शिलावरणामध्ये हे जे सल्फर आहे ते सेंद्रिय किंवा असेंद्रिय स्वरूपामध्ये आढळते. सेंद्रिय म्हणजे काय, तर जीवाश्म इंधने, कोळसा, पीठ यांच्या स्वरूपात आढळते किंवा असेंद्रिय म्हणजे खडकांच्या स्वरूपात आढळते. आणि खडकांमधील जे सल्फर असतो तो खडकांच्या धुपीमुळे, खडकांची धूप होते ना, त्यामुळे काय होतो, मृदेमध्ये उपलब्ध होतो आणि याबरोबर खतांमधून सल्फेट्स जे असतात ती मृदेमध्ये उपलब्ध केली जातात आणि ही सल्फेट्स जी आहेत ती वनस्पतींकडून वापरली जातात
आणि त्यांचा उपयोग कशासाठी होतो तर प्रथिनांच्या निर्मितीसाठी केला जातो. मित्रांनो, नायट्रोजन डायरेक्ट वापरता येत नाही, परंतु सल्फेट्स हा डायरेक्ट वनस्पती वापरतात आणि त्याचा उपयोग प्रथिनांच्या निर्मितीसाठी करतात. आणि अशा प्रकारे सल्फरचा प्रवेश कशात होतो परिसंस्थेतील जैविक घटकांमध्ये आणि अन्न साखळीमध्ये होतो. म्हणजे इथे देखील उत्पादक काय करतात सल्फेट्सचा अन्न म्हणून वापर करतात, तर ती साखळी पुढे चालू राहते. तर मित्रांनो, आपण इथे सल्फर चक्र पाहूया. तर बघा इथे दिलेलं आहे आपल्याला. आता हे थोडं याचं मराठीमध्ये मला ॲक्च्युली सापडलं नाही, त्यामुळे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, परंतु मी तुम्हाला मराठीत सांगते, ते तुम्ही फक्त लक्षात घ्या. इथे देखील कोणते बॅक्टेरिया असतात फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, जे ग्रीन आणि पर्पल कलरचे दिलेले आहेत, हे बॅक्टेरिया इथे असतात. तर मित्रांनो, यात काही प्रोसेस आहेत जे मिनरलायझेशन, सल्फरायझेशन, म्हणजे इथं काय होतं जसं तिथं डिनायट्रिफिकेशन बघितलं तसं इथे डिसल्फरायझेशन होतं. ऑक्सिडेशन, डिसिमिलेटिव्ह रिडक्शन आणि असिमिलेटिव्ह रिडक्शन. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला सांगते की शेतीमध्ये खते वापरली जातात, त्याच्यातून जे सल्फर आहेत ते पाण्यात जातात, जलाशयांमध्ये जातात. पुढे खडकं असतात, खडकांची देखील झीज होते, त्यातून काय होतं सल्फेट्स बाहेर येतात. या सल्फेट्सचे असेंद्रिय सल्फर तयार होते आणि या असेंद्रिय सल्फरचे परत H2S हायड्रोसल्फेट तयार होतात आणि त्याच्यातून सेंद्रिय सल्फर तयार होतात. परत हे सेंद्रिय सल्फर, हे जे चक्र चालू राहतं सल्फेट्स, असेंद्रिय सल्फर, H2S आणि सेंद्रिय सल्फर. आणि या सेंद्रिय सल्फरमधून जे सेंद्रिय सल्फर आहे त्याला येऊन काय मिळतं तर मलमूत्र, जे प्राणी असतात प्राण्यांचे मलमूत्र असते किंवा जी साखळी, आता अन्न साखळी बघा कशी ट्रान्सफर होते की गवतांकडून कोण तर सस्यांकडून कोण नंतर एखादा लांडगा म्हणू शकतो, त्यांचे जे मलमूत्र असते त्या किंवा मृत सेंद्रिय पदार्थ असतात याच्यातून सेंद्रिय सल्फर बाहेर पडतात. शिवाय जे कारखाने असतात किंवा इंडस्ट्रीज कंपनी ज्या असतात त्यांच्यातून देखील SO2 वातावरणामध्ये डायरेक्ट मुक्त होतो. शिवाय H2S वातावरणात डायरेक्ट काय करतो बाहेर पडतो. जे सजीवांच्या मृत शरीर असतात किंवा त्यांनी उत्सर्जित केलेले विविध सेंद्रिय पदार्थ जे असतात त्याच्यातून विघटकांमार्फत काय करतात बाहेर पडतात आणि विघटन घडते आणि या प्रक्रियेमध्ये सेंद्रिय सल्फर जो असतो तो मृदेमध्ये मुक्त होतो. आणि सेंद्रिय सल्फरचे रूपांतर मृदेतील विविध जीवाणूंमार्फत काय होते सल्फेट्समध्ये किंवा H2S मध्ये होते. तर हे जे H2S मध्ये रूपांतर होते, ह्या H2Sचे पुन्हा रूपांतर कशामध्ये होते तर सल्फेट्समध्ये होते. या H2Sचे परत रूपांतर कशात होते सल्फेट्समध्ये होते. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा. त्यानंतर जो सल्फर चक्र आहे, तर मित्रांनो सध्या जीवाश्म इंधनांचा वापर जो अतिरिक्त प्रमाणात होत आहे त्यामुळे त्याच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईड जो वायू आहे त्याचे वातावरणातील प्रमाण नैसर्गिक पातळीपेक्षा अधिक वाढत चालले आहे आणि वातावरणातील बाष्पाशी काय होतो या वायूचा संयोग होतो, त्यात काही अभिक्रिया होतात आणि त्यातून सल्फ्युरिक आम्ल निर्माण होते. आणि हे जे आम्ल आहे याच्यावरून आम्लवर्षणाची ॲसिड रेन्स जे होतात आम्लपर्जन्य, तर याची काय होते परिस्थिती निर्माण होते. आणि आम्लपर्जन्याचे काही परिणाम होतात ते आपल्याला माहिती आहे. ताजमहल आपलं याचं उदाहरण आहे, ते देखील आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो हे सल्फर चक्र झाले. मित्रांनो हे जरी तुम्हाला कळत नसेल तरी मी जे एक्सप्लेनेशन सांगितलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपल्याला परिस्थितिकीय सुस्तान निश किंवा निचे हे आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो बघा, परिस्थितिकीय विज्ञान जे आहे त्यामध्ये ही परिस्थितिकीय सुस्तान हे एक महत्त्वाची संकल्पना आहे. कोणताही सजीव असेल तर त्याचे परिस्थितिकीय सुस्तान हे त्या सजीवाचे काय असते त्या समुदायात असणारे स्थान असते. म्हणजे परिस्थितिकीय विज्ञान किंवा परिसंस्थेतील आपले स्थान म्हणजे परिस्थितिकीय सुस्तान होय. तर निचे हे सजीवांच्या पोषणाच्या सवयी देखील दाखवतात आणि यामुळे आपल्याला कळते सजीवाच्या पोषणाच्या सवयी कोणत्या आहेत त्या आपल्याला कळतात. शिवाय सजीवाने व्यापलेलं जे परिस्थितिकीय सुस्तान असते ते दोन गोष्टींनी सूचित होतात. कोणत्या तर त्या सजीवाने व्यापलेला जो अधिवास असतो किंवा भौतिक अवकाश असतो किंवा जागा, आणि त्या सजीवाने अन्न साखळीतील त्याचे जे असते ते स्थान किंवा त्या सजीवाची अन्न साखळीतील पोषणाची पातळी, म्हणजेच तो सजीव उत्पादक आहे की भक्षक आहे हे आपल्याला कळते. आणि निशने सजीवाच्या पोषणाच्या सवयी देखील आपल्याला काय होतात समजत असतात.
तर मित्रांनो बघा, दोन सजीव जर असतील त्यांचे परिस्थितिकीय सुस्थान एकच आहे, तर त्याचा अर्थ काय की त्यांचा अधिवास किंवा अन्न साखळीतील त्यांचे जे स्थान आहे ते समान असते. म्हणजे या दोन सजीवांमध्ये अधिवासासाठी किंवा अन्नासाठी काय निर्माण होते, स्पर्धा निर्माण होते. उदाहरणार्थ कुरणांमध्ये जे आपल्याला वनगायी आढळतात किंवा हरणे आढळतात, त्यांच्यामध्ये काय अधिवासासाठी स्पर्धा निर्माण झालेली असते. आणि ही जी स्पर्धा होते हे टाळण्यात सजीव नेहमी यशस्वी होतात असे नाही. तर परिस्थितिकीय सुस्थान जे आहेत ते काय आहेत, अमर्याद आहेत, अमर्याद नाही आहेत. त्यामुळे अनेक प्रजातींना एकाच परिस्थितिकीय सुस्थानामध्ये एकत्रित राहणे काय असते, भाग पडते. आणि या अस्तित्वाचा संघर्ष जो आहे किंवा स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स जो आहे तो निर्माण होतो. आणि यातून निर्माण होणारी जी स्पर्धा आहे ती परिसंस्थेच्या स्थैर्यासाठी म्हणजे इकोसिस्टीमच्या स्टेबिलिटीसाठी काय असते, आवश्यक असते. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपल्याला कीस्टोन प्रजाती म्हणजे कीस्टोन प्रजातीला कुंजीशाळा प्रजाती असे देखील म्हणतात, हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, आपल्या मुबलकतेपेक्षा म्हणजेच आपले किती संख्या आहे त्या संख्येपेक्षा जास्त प्रमाणात परिसंस्थेवरती प्रभाव टाकणाऱ्या जीव प्रजातीला कुंजीशाळा प्रजाती, कीस्टोन प्रजाती असे म्हटले जाते. म्हणजे आपल्या मुबलकते आपल्या संख्येपेक्षा जास्त प्रमाणात प्रभाव, म्हणजे जेवढी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रमाणात प्रभाव टाकण्याला. तर मित्रांनो, जैवविविधता आणि ऊर्जा व पोषणद्रव्ये प्रवाह या दोघांना कीस्टोन प्रजाती काय करते, प्रभावित करू शकते. तर बघा, सागरी तारा पाईसेस्टर ओक्रेसियस हा जो आहे जो उत्तर अमेरिकेतील प्रशांत महासागराच्या किनारपट्टीवर आढळतो. कशामध्ये तो राहतो, आंतरज्वारीय परिसंस्थामध्ये राहतो. पाईसेस्टर ओक्रेसियस हा कशामध्ये राहतो, इंटरटायडल जे आंतरज्वारीय परिसंस्था आहेत त्यामध्ये तो राहतो. हा कीस्टोन प्रजातीचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्याचे आवडतं भक्षक आहे तर मिलिरस कॅलिफोर्नियास, शिंपला जो आहे तो त्याचा आवडतं भक्षक आहे. तर मित्रांनो, हे जे सागरी तारे आहेत यांच्या अनुपस्थित हे जे शिंपले आहेत ते आंतरज्वारीय प्रदेशात इतक्या मोठ्या संख्येने वाढतात की त्यांचे इतर स्पर्धकांना ते जागा ठेवत नाहीत. आणि या शिंपल्यांचे भक्षण करून आंतरज्वारीय प्रदेशात समुद्री तारे इतर प्रजातींसाठी जागा उपलब्ध करून देतात. म्हणजे अशा प्रकारे स्पर्धा निर्माण होत राहते त्या दोघांमध्ये आणि त्यातून इतरांना जागा निर्माण होते त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांच्या अधिवासासाठी. मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी इथे आहे की वॉशिंग्टन विद्यापीठातील एका अभ्यासामध्ये सागरी ताऱ्यांना ठराविक आंतरज्वारीय भागांमधून नाहीसे करून कीस्टोन प्रजातींचे महत्त्व दाखवून दिलेले होते. जे सागरी तारे आहेत त्यांना काढून टाकलेल्या क्षेत्रामध्ये दोन महत्त्वाचे बदल घडून आलेले दिसले. म्हणजे जेव्हा सागरी तारे तिथून काढून टाकले तेव्हा त्या क्षेत्रामध्ये कोणते बदल दिसले, तर तेथे प्राणी आणि शैवालांच्या 28 प्रजाती गायब झाल्या. म्हणजे बघा, अन्न साखळीतील एखादा घटक जरी नाहीसा झाला तर काय परिणाम होऊ शकतात हे आपल्याला याच्यावरून कळतं. तर सागरी तारे काढल्यामुळे तेथून प्राणी आणि शैवालांच्या 28 प्रजाती गायब झाल्या आणि शिंपले अजून जास्त प्रदेशावर पसरले. म्हणजे सागरी तारे असल्यावरती ते शिंपले खाऊन टाकतात, परंतु सागरी तारे नसल्यामुळे शिंपले अजून वाढले आणि हळूहळू एकमेव शिंपल्यांनीच सर्व प्रदेश व्यापला. म्हणजे बघा, तिथली जैवविविधता जी होती ती काय झाली, नष्ट झाली. म्हणूनच कीस्टोन प्रजाती ते जर काढल्या तर तिथली जैवविविधता काय होते, कमी होते आणि पर्यावरणाचा नाजूक समतोल जो असतो तो बिघडतो आणि परिसंस्थेची इमारत जी आहे ती कोसळून जाते. म्हणजे त्यासाठी कीस्टोन प्रजाती किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला कळतं. आणि अत्यंत लहान आकाराचा व अत्यंत वेगाने पंख हलवून जो उडतो, पंखांच्या गुंगुल्याप्रमाणे ज्याचा आवाज येतो असा हमिंग साऊंड निर्माण करणारा जो हमिंग बर्ड आहे, हमिंग पक्षी सर्वांनाच माहिती आहे, तर हा वाळवंट परिसंस्थांची काय आहे, कुंजीशाळा प्रजाती आहे, कीस्टोन स्पीसीज आहे. मित्रांनो, हा पक्षी वाळवंटामधील वनस्पतींचे काय करतो, परागीकरण करतो आणि तेथील उत्पादकता व जैवविविधतेला मोठ्या प्रमाणात काय करतो, प्रभावित करतो. तर मित्रांनो, या कीस्टोन ज्या प्रजाती आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. तर मित्रांनो, हा पाठ इथेच संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या पाठामध्ये परिस्थितिकीय अनुक्रमण म्हणजे इकोलॉजिकल सक्सेशन पाहणार आहोत. तर धन्यवाद.